नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे स्वागत करते फिजिक्स ज्ञान मुकेश नायक या यूट्यूब चॅनलवर। आज आपण इयत्ता 12वीचा व्याकरणाचा घटक, नवीन घटक वाक्य रूपांतर हा बघणार आहोत। तत्पूर्वी हा घटक सुरू करण्याआधी या आधील भागामध्ये आपण वाक्य प्रकार हा भाग बघितला आहे। वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर हा एकच घटक आहे, त्यातील उपघटक वाक्य प्रकार हा आपण बघितला। आता वाक्य रूपांतर हा उपघटक सुरू करण्याआधी आपल्याला वाक्य प्रकार यामध्ये आपण काय शिकलो हे जाणून घेणे अतिशय गरजेचे आहे। तर बघा, आता वाक्य प्रकारामध्ये आपण वाक्यांचे एकूण 2 प्रकार बघितले। पहिला आहे भावार्थावरून आणि आशयावरून पडणारा आणि दुसरा आहे क्रियापदाच्या रूपांवरून पडणारा वाक्य प्रकार। तर पहिल्या प्रकारामध्ये आशयावरून पडणाऱ्या प्रकारामध्ये आपण विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य व उद्गारार्थी वाक्य असे एकूण 3 प्रकार बघितले आणि क्रियापदावरून पडणाऱ्या प्रकारामध्ये आपण स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विधेयार्थी वाक्य, सांकेतार्थी वाक्य हे असे एकूण प्रकार बघितले। आपण 4 प्रकार आपण बघितले। तर वाक्य रूपांतर हा घटक सुरू करण्याआधी आपल्याला हा भाग समजणे अतिशय महत्त्वाचा आहे। तर चला, आता मी आशा बाळगते तुम्ही हा आधीचा भाग अभ्यासला असेल, बघितला असेल। तर आजच्या आपल्या नवीन भागाकडे, नवीन उपघटकाकडे आपल्याला वळायचं आहे, त्याचं नाव आहे वाक्य रूपांतर। तर बघा, आता वाक्य रूपांतर म्हणजे काय? वाक्य रूपांतराला आपण वाक्य परिवर्तन असे म्हणतो, म्हणजे वाक्यात केलेला बदल। आपण बोलत असताना एकाच स्वरूपाची वाक्य बोलतो, तर ती ऐकणाऱ्याला कंटाळवाणी वाटतात, शिवाय त्यातून योग्य भाव पोहोचेलच असे वाटत नाही। तद्वतच लेखकाने एकाच साच्याची वाक्य लिखाणात वापरली तर वाचणाऱ्याला कंटाळा येतो। आपल्या बोलण्यातून, लिहिण्यातून भाषेचा डौल, भाषेचे सौंदर्य व्यक्त व्हावे असे वाटत असेल तर छोट्या छोट्या वैविध्यपूर्ण वाक्यांची आपल्याला काय करावी लागेल? मांडणी करावी लागेल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जेव्हा एखादं साहित्य किंवा एखादं लेखन करत असू किंवा साहित्य वाचत असू, त्यावेळी जर एकच एक रटाळवाणे वाक्य जर रिपिटेशन होत असेल त्या वाक्याचं, तर आपल्याला ते साहित्य किंवा ते लिखाण वाचत असताना अतिशय कंटाळवाणं वाटतं। ज्यावेळी त्या लिखाणामध्ये विविध प्रकारच्या वाक्यांचा, वाक्य प्रकारांचा समावेश केलेला असतो, त्यावेळी त्या वाचनाविषयी, त्या साहित्याविषयी आपल्या मनामध्ये कुतूहल निर्माण होते, क्युरियोसिटी निर्माण होते। असे अनेक प्रकारचे साहित्य आपल्याला लाभलेले आहेत। उदाहरणार्थ मृत्युंजय, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय ही कादंबरी कर्णाच्या जीवनचरित्रावर आधारित आहे। अतिशय सुंदर असं त्यामध्ये लिखाण केलेलं आहे। कर्ण कसा दानशूर, महापराक्रमी, महायोद्धा होता, त्या कर्णाच्या जीवनचरित्र अतिशय उत्कृष्ट पद्धतीने रेखाटलेले आहे। आणि त्या लिखाणामध्ये भाषेचा डौल, भाषेचे सौंदर्य ज्या पद्धतीने व्यक्त केलेलं होतं आहे, त्याप्रमाणे आपल्याला जणू असं वाटतं की आपण त्रेतायुगामध्ये वावरत आहोत। आणि त्यालाच खरं लिखाण किंवा भाषेचं सौंदर्य ज्यावेळी आपल्याला त्या लिखाणामधून असं फील होतं, आपण तो क्षण आपण जेव्हा उपभोगतो, आनंदतो, त्यावेळी त्या लिखाणाला लिखाण असं आपण, एक उत्कृष्ट लिखाण असं आपण संबोधू। तर हे उत्कृष्ट लिखाण होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? कशाची गरज आहे? तर आपलं लिखाण हे वैविध्यपूर्ण वाक्यांनी परिपूर्ण असावं लागतं। वाक्य रूपांतरांचा आणि वाक्य प्रकाराचा त्यामध्ये समावेश असायला हवा। आपली भाषा डौलदार व परिणामकारक कशी होईल याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। तर वाक्य रूपांतराची क्षमता आत्मसात करण्यासाठीच उत्कृष्ट अशा पद्धतीचे वाक्य रूपांतर आपल्याला आत्मसात करता यावे, यासाठी आपल्याला आजचा हा आपला जो घटक आहे वाक्य रूपांतर, तो आपल्याला अभ्यासायचा आहे। आपल्याला वाक्य रूपांतर करायला शिकणे त्यामुळे आपण सहाय्यभूत ठरतो। तर आता आपल्याला बघायचं आहे की वाक्य रूपांतर करत असताना मेन जो मुद्दा आहे तो आपल्याला आता लक्षात घ्यायचा आहे की वाक्याचे रूपांतर करत असताना वाक्याच्या रचनेत आपल्याला बदल करायचा आहे। म्हणजेच वाक्याच्या रचनेत बदल होत असला तरीही वाक्याच्या अर्थात बदल होता कामा नये।
वाक्य अर्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय. तर विद्यार्थी मित्रांनो, सोप्या सरळ भाषेत आपल्याला सांगायचं म्हणजे की ज्यावेळी आपण वाक्याच्या रूपांतर करू त्यावेळी त्याच्या रचनेत बदल करायचा आहे, परंतु त्याच्या अर्थामध्ये बदल करायचा नाही आहे. म्हणजे वाक्याचं रूपांतर करत असताना त्याच्या रचनेत बदल होत असला तरी चालेल, परंतु त्याच्या अर्थात बदल होता कामा नये. त्यालाच वाक्य रूपांतर असे म्हणता येईल. तर बघूया, पहिला प्रकार आहे प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आता आपण आपल्या वाक्याचे प्रकार यामध्ये हे दोन्हीही वाक्य प्रकार आपण अतिशय चांगल्या पद्धतीने शिकलेले आहोत, त्यामुळे आपल्याला हा भाग समजायला सोपा जाईल. बघा आता, प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर कसे करायचे. आता वाक्य दिलेले आहे की जगात सर्व सुखी असा कोण आहे. आता हे वाक्य काय आहे, पहिलं प्रश्नार्थी आहे आणि त्याचं काय करायचं आहे, प्रश्नार्थीचं विधानार्थी आपल्याला रूपांतर करायचं आहे की जगात सर्व सुखी असा कोणी नाही. प्रश्नार्थी वाक्यामध्ये आपल्याला दिसत आहे आणि विधानार्थी वाक्य आपण केलेलं आहे की जगात सर्व सुखी असा कोणी नाही. आता दुसरं उदाहरण आहे की अपमान केल्यास कुणाला राग येत नाही. प्रश्नार्थी वाक्य आहे, त्याचं सुद्धा आपल्याला विधानार्थी करायचं आहे की अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. तर बघा, आता आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी खाली समजून सांगितलेल्या आहेत की प्रश्नार्थीचे विधानार्थी परस्पर रूपांतर करताना नेमकं काय करायचं. बघा आता, वरील उदाहरणात आपल्याला जे प्रश्न विचारलेले आहेत ते उत्तराच्या अपेक्षेने विचारलेले नाहीये. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये त्याचे उत्तर दडलेले असते. अशा प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी रूपांतर करताना लक्षात ठेवायचे. आता सर्वप्रथम आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आता वर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत की जगात सर्व सुखी असा कोण आहे. आता बघा, जगात सर्व सुखी असा कोणी नाही, आपल्याला हे माहितीच आहे, याचं उत्तर आपल्याला माहिती आहे. आपल्याला इथे जे प्रश्न विचारलेले आहेत ते उत्तराच्या अपेक्षेने विचारलेले नाही. म्हणजे जे आपण प्रश्न विचारत असतो की तू कधी जाणार, तू कधी येणार, हे जे प्रश्न असतात त्याला आपण प्रश्न म्हणू की जे उत्तर आपल्याला समोरच्याकडून अपेक्षित असते. परंतु या ठिकाणी आपल्याला असे प्रश्न हे उत्तराच्या अपेक्षेने विचारलेले नसतात. तर त्यावेळी आपल्याला काय करायचं, लक्षात घ्यायचं आहे की प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी करावे. जसं की आता दुसरं काय आहे बघा, प्रश्न नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी करावं. बघा, लक्षात घ्यायचं आहे की प्रश्न होकारार्थी. आता वरचा प्रश्न काय आहे, जगात सर्व सुखी असा कोण आहे, हे प्रश्नार्थी होकारार्थी वाक्य आहे. त्याचं विधानार्थी करत असताना नकारार्थी करायचंय की जगात सर्व सुखी असा कोणी नाही, त्याच्या उलट करायचं आहे. आता खालचं वाक्य प्रश्न नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी करायचं. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही, हे नकारार्थी आहे, त्याचा आपल्याला अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो असं होकारार्थी वाक्य आपल्याला करायचं आहे. आणि अशा हा पहिला प्रकार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत, बारीक गोष्टी, ह्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत परस्पर वाक्याचे रूपांतर करत असताना की हे बारकावे आपण लक्षात घेतले तर प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर करत असताना आपल्याला ह्या कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही. तर दुसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे की उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आता उद्गारार्थी वाक्य म्हणजे आपण शिकलेलो आहोत की उत्कट भाव किंवा एखादी भावना, आनंद ज्यावेळी आपण उत्कटतेने व्यक्त करतो त्याला आपण उद्गारार्थी वाक्य म्हणतो. आणि विधानार्थी वाक्य म्हणजे सरळ विधान केलेलं, हे आपण मागच्या घटकामध्ये शिकलेलो आहोत. आता उदाहरण बघायचं आहे. पहिलं, बापरे केवढी उंच आहे ही इमारत. आता हे उद्गारार्थी वाक्य आहे आणि त्याचं आपल्याला विधानार्थी करायचं आहे की ही इमारत खूप उंच आहे. आता हे झालं उद्गारार्थीचं विधानार्थी केलेलं वाक्य. आता बघा, दुसरा प्रकार आहे, काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. आता हे विधानार्थी वाक्य आहे, त्याचा आपल्याला उद्गारार्थी करायचं आहे की किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री. आता उद्गारार्थी जेव्हा वेळेस आपण करू त्यावेळी आपल्याला कुतूहल व्यक्त करणारे काही शब्द किंवा उत्कट भावना व्यक्त करणारे असे शब्द वापरावे लागतात. बघा, आता काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे या वाक्यांचं परस्पर रूपांतर करत असताना की उद्गारार्थी वाक्य अधिक परिणामकारक वाटतात कारण
एखाद्या गोष्टीतील आधिक्य, परिणाम, मोठी संख्या, विपुलता परिणामकारकतेने व्यक्त केलेली असते. आता विधानार्थी वाक्यात बघायचं आहे की विधानार्थी वाक्यात कोणत्या गोष्टीची विपुलता स्पष्ट आहे ते स्पष्ट करावे. त्यासाठी खूप, प्रचंड, भरपूर यासारखे शब्द वापरले जातात. लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की आता उद्गारार्थी वाक्यामध्ये एखाद्या गोष्टीचे आधिक्य किंवा परिणाम, मोठी संख्या आपण विपुलतेने परिणाम कारक कशी व्यक्त करतो हे आपण बघितलेले आहे की बापरे, खूप, किती किती हा आनंद असा आपण एकदम उत्कटतेने व्यक्त करतो. तसेच उद्गारार्थीचे विधानार्थी करत असताना वाक्यात कोणत्या गोष्टीची विपुलता स्पष्ट करायची आहे ते आपण खूप, प्रचंड, भरपूर यासारखे शब्द वापरून करतो. जसं की आता उद्गारार्थीचं विधानार्थी करत असताना बघितलं की ही इमारत खूपच उंच आहे. अशा शब्दांचा तिथे उपयोग करून आपल्याला त्याचं परस्पर रूपांतर करायचं आहे. आता खाली उद्गारार्थी वाक्य आहे की किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री. तर आपण त्याचं विधानार्थी जेव्हा ट्रान्सलेट केलं त्यावेळी सुद्धा आपण काय केलं आहे की काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. अशा प्रकारे त्या विधानार्थी वाक्यामध्ये त्या गोष्टीची विपुलता स्पष्ट करायची आहे. त्यावेळी खूप, प्रचंड, भरपूर असे काही शब्द आपल्याला घालायचे आहेत. आणि ह्या गोष्टी आपण बारकावे आपण लक्षात घेतले तर ज्यावेळी आपण त्या वाक्यांचे परस्पर रूपांतर करू त्यावेळी आपल्याला अडचण जाणार नाही. तर आता आपल्याला तिसरा प्रकार बघायचा आहे की आज्ञार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आता बघा, आज्ञार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर करत असताना आपल्याला काही वाक्य दिलेले आहेत की तू नियमित व्यायाम कर. आता हे आज्ञार्थी वाक्य आहे. आता त्याचं आज्ञार्थीचं आपल्याला विधानार्थी करायचं आहे की तू नियमित व्यायाम करावास. हे विधानार्थी वाक्य आहे. आता दुसरा प्रकार आहे की दुसरं उदाहरण आहे ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे. विधानार्थी वाक्य आहे. आता त्याचं आपल्याला आज्ञार्थी करायचं आहे की ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा. आपल्याला काय दिलेलं आहे की ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा. तर ज्यावेळी आपण यांचं परस्पर रूपांतर करू त्यावेळी काय करायचं आहे लक्षात घ्या की आज्ञार्थी वाक्यात आज्ञा अभिप्रेत असते, विधानार्थी वाक्यात सरळ विधान अभिप्रेत असते. या वाक्याचे परस्पर रूपांतर करताना आपल्याला भावार्थ लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे जो भाव आहे, जो अर्थ आहे तो आपल्याला लक्षात घेऊन मग त्याचं एकमेकांमध्ये वाक्यांचे परस्पर रूपांतर करायचं आहे. आणि ज्यावेळी आपल्याला त्याचा भावार्थ कळेल त्यावेळी आपण वाक्य हे ॲक्युरेटली परस्पर त्याचं रूपांतर करू शकू. तर आता शेवटचा प्रकार बघायचा आहे आपल्याला होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आता होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर करताना आता बघायचं आहे की आपल्याला खाली उदाहरणं दिलेली आहेत की त्यांच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. आता हे होकारार्थी वाक्य आहे आणि त्याचं नकारार्थी करताना त्यांच्यासाठी 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही. आता बघा इथे काय केलेले आहे की जो शब्द आहे मेन त्या शब्दाचा उलट शब्द आपण येथे वापरला आहे की त्याच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. मोठी विरुद्ध लहान हा शब्द आपण वापरून वाक्याचा अर्थ न बदलता आपण काय केलेलं आहे होकारार्थीचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर केलेलं आहे. आपलं आजचा वाक्य रूपांतराचा जो घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, मेन आपला टास्क म्हणजे ज्याचा अर्थ जो आहे की वाक्य रूपांतर करायचं आहे परंतु वाक्याच्या रचनेत बदल करायचा आहे, वाक्याच्या अर्थामध्ये आपल्याला बदल करायचा नाही आहे. त्यामुळे आपण असं वाक्याचं रूपांतर करत आहोत. आता दुसरं उदाहरण आहे ही काही वाईट कल्पना नाही. आता हे नकारार्थी वाक्य आहे, याच्या उलट वाक्य आहे, त्याचा आपल्याला आता होकारार्थी करायचं आहे की ही कल्पना चांगली आहे. म्हणजे वाईट विरुद्ध चांगली हे आपण जे मेन शब्द आहेत त्याचे आपण काय केलेले आहे की विरुद्ध अर्थी असे शब्द आपण घेतलेले आहेत. लक्षात घ्यायचं आहे की वरील उदाहरणांमध्ये मोठी विरुद्ध लहान आणि वाईट विरुद्ध चांगली असे विरुद्धार्थी शब्द वापरल्यामुळे वाक्याचा मूळ अर्थ बदलत नाही. आपल्याला आधीच सांगितलेलं आहे मी की आपल्याला वाक्याचा मूळ अर्थ बदलायचा नाही आहे.
वाक्याच्या रचनेत बदल करून आपल्याला त्याचं परस्पर रूपांतर करायचं आहे। तर अशा प्रकारे आजचा आपला वाक्य रूपांतराचा जो घटक आहे तो आपण येथे संपवलेला आहे आणि वाक्य प्रकार आणि वाक्य रूपांतर हा जो घटक आहे तो आपण येथे संपवला आहे आणि यावरील काही कृती आहेत त्या आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत। तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, मी आशा बाळगते की तुम्हाला आजचा हा भाग समजला असेल।